आज आमचे खासदार अरविंद सावंत साहेब यांच्या हस्ते आणि इथे जे ओपन जिमचं आपण पाहता सगळं इक्विपमेंटचं उद्घाटन केलेलं आहे. ह्या गार्डनवर आम्ही सतत काम करत आलेलो आहे. सुंदर गार्डन झालेलं आहे आणि असंच मुंबईत सर्व ठिकाणी आम्ही ओपन जिमचा प्रयत्न करत होतो. आता दिंडोशीमध्ये देखील स्वेट ऑन स्ट्रीट्स म्हणजे लोकांनी मुंबईकरांनी रस्त्यावर येऊन थोडं एक्सरसाइज, थोडं क्रिकेट, फुटबॉल हे सगळ्या गोष्टी कराव्यात ही इच्छा होती आणि ह्याचा कार्यक्रम आम्ही पुढे नेतोय. सर, कोस्टल रोडचं जानेवारी महिन्यामध्ये उद्घाटन करण्यात येईल असं काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. तुमच्या काळामध्ये देखील कोस्टल रोडचं मोठ्या प्रमाणात काम सुरू होतं. नक्कीच सुरुवात आम्हीच केली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोपर्यंत हे सरकार टिकणार नाही. घटनाबाह्य सरकार आहे, खोके सरकार आहे, महाराष्ट्राला लुटणारं सरकार आहे आणि आपण पाहत असाल अनेक वचनं दिली होती पण एक सुद्धा आश्वासन पूर्ण झालेलं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर MTHL हे जर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर सप्टेंबर 2023 मध्ये उद्घाटन झालं असतं. आज आपण पाहताय नुसतं त्यांना वेळ नाही उद्घाटनासाठी म्हणून डिसेंबरच्या शेवटासाठी उद्घाटन ठेवलेलं आहे. वरळी शिवडी कनेक्टर आज महाविकास आघाडीचं सरकार असतं तर ऑक्टोबरमध्ये उद्घाटन झालं असतं. अजूनही उद्घाटन झालेलं नाहीये. कोस्टल रोडचं डिसेंबरपर्यंत झालं असतं. सगळीकडे नुसतं उशीर करून किमती वाढवलेल्या आहेत, एस्केलेशन केलेलं आहे पण काम कुठेच आपल्याला बघायला मिळत नाही. हे सगळे जे काम चालू आहे ते आम्ही सुरू केलेलं आणि आम्ही ज्याचा पाठपुरावा करत आलेलो आहे. सातत्याने प्रश्न विचारतात त्याचं उत्तर म्हणतात. मुख्यमंत्री म्हटले की जानेवारी महिन्यामध्ये उद्घाटन होईल. जानेवारी महिन्यामध्ये ते बाद होतील. प्रोजेक्ट आहेत. एक तर नवी मुंबईमध्ये दिघा स्टेशन आहे, दुसरं म्हणजे नवी मुंबईमध्ये नेरूळ पासून उरणपर्यंत सुरू झाल्याची लाईन ती देखील अजूनही प्रलंबित आहे. तिसरं म्हणजे डोंबिवलीचा मोठा गाव पूल आहे तो देखील बनवून तयार आहे. काय वाटतं ही जी सगळी उद्घाटनं आहेत ती रखडवलेली आहेत, कुठेही लोकांना उपयोगी पडतील असे सगळे नाही, जेवढ्या वेळा जे घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्री आहेत ते दिल्लीला पळत असतात तेवढं महाराष्ट्रात जरी फिरले असते आणि उद्घाटनासाठी घाणेरड्या राजकारणासाठी नाही उद्घाटनासाठी फिरले असले तर दिघा स्टेशन असेल, इतर रस्ते जे आहेत. आता तुम्ही बघा नवी मुंबईचं जे मेट्रो स्टेशन होतं, मेट्रो आहे 5 महिने तयार असून बंद होती. आता मी 2-3दा ट्विट केल्यानंतर त्यांना उद्घाटन ते करायला लागलं आणि उद्घाटन नाही त्यांनी जनतेसाठी खुलं केलं पण अजून तिथे फिरकण्याची त्यांना अजून वेळ मिळाली नाही. त्यांच्याच जिल्ह्यात आहे. तसं पाहिलं गेलं तर MTHL तयार आहे. नुसतं कधी कधी सरकारी यंत्रणेचं असतं की 5% काम बाकी ठेवायचं म्हणजे काय तर रंगरंगोटी ठेवायची, लेन मार्किंग ठेवायचं, हे सगळे ट्रिक्स असतात. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ही सगळी कामं जनहिताची आहेत. ती ह्यांना पटत नाहीत, ते करत नाहीत. गुजरात हिताची कामं असतील, दिल्ली हिताची कामं असतील ते लगेच करतात पण महाराष्ट्र हिताची कामं कधी नाही करणार. 16 तारखेचा टीजर जो येतो आता एक मिनिट, उद्घाटन सोडा. 3 राज्यात मुख्यमंत्री कुठे जाहीर झालेत? 1 आठवडा झालाय मुख्यमंत्री 3 राज्यामध्ये. महत्वाची राज्य आहेत, मोठी राज्य आहेत जिथे चांगले भाजपाकडे पण चांगले चेहरे आहेत. असं नाही की तिथे चेहरे नाही आहेत. दोन्ही पक्षांमध्ये चेहरे आहेत पण अजूनही मुख्यमंत्री अजून घोषित करू शकले नाही आहेत. ह्याचा अर्थ काय समजायचा? दुसऱ्या पक्षांनी जर केलं असतं असं थोडा विचार अजून केला असता किती गोंधळ घातलं असतं त्यांनी. ये बहुत चिंता की बात है कि एक बड़े पक्ष के पास तीनों राज्य में मुख्यमंत्री के दावेदार होके भी कोई मुख्यमंत्री जाहिर नहीं होता है. ये बहुत चिंताजनक बात है क्योंकि जनहित के जो काम होते हैं वो हर दिन होने चाहिए. अगर आपने देखा होगा तो तेलंगाना में कांग्रेस ने CM की शपथ ग्रहण हुआ भी और काम भी शुरू हुए. अभी 3 राज्य के जो लोग हैं वो आस धर के हैं कि कभी ना कभी तो CM साहब वहाँ के जाहिर होंगे. कांदा प्रश्नावरती बैठक जी ती सह्याद्रीवर पार पडली. कशा कांद्याचा प्रश्न निर्यात जी बंद केली 31 मार्च पर्यंत ती बैठक पार पडली. शेतकऱ्यांनी आता सांगितलं की आठवड्याभरात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही रस्त्यावर पुन्हा होतो. काय झालंय दुर्दैवाने अनेकदा शेतकऱ्यांनी आंदोलनं केलेली आहेत, अनेकदा सरकारला हाक मारलेली आहे पण सरकार जसं मी सांगितलं की हे सरकार महाराष्ट्राचं नाहीच आहे. हे सरकार महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यामध्ये सगळं काही जाईल ह्याच्यावर विचार करत असतं. गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण शेतकऱ्यांसोबत किती अनेकदा बैठका केलेल्या आहेत, बांधावर गेलेलो आहे, चर्चा केलेली आहे आणि ते मला हेच सांगतात सतत की उद्धव साहेबांनी दिलेली कर्जमुक्ती आमच्यापर्यंत पोहोचली पण ह्या सरकारने आम्हाला 1 रुपयाची मदत केली नाही. अवकाळी पाऊस होऊन गेला, गारपीट होऊन गेली, दुष्काळ आलेला आहे, सुखा दुष्काळ, ओला दुष्काळ सगळं झालेलं आहे. घोषणांमागे घोषणा होतात पण अजूनही कुठेही मदत झालेली नाही है. मुझे लगता है यही बात है कि ये जो लोग कर रहे हैं, गंदगी कर रहे हैं, गंदगी फैला रहे हैं और राजनीति को आमतौर पे राजनीतिक दल होते हैं, अभी दलदल हो चुकी है. काल मुख्यमंत्र्यांनी आणि पूर्ण आता दोन्ही वेळा बाईट घेतलेत, सकाळी सकाळी तिकडे इकडे दोन्ही दाखवणार आहे ना. क्लिनिंग मध्ये त्यांनी जास्त भर दिलेला पाहायला मिळाला. हो बरोबर आहे पण आज जो मी फोटो बघितला तो हास्यास्पद आहे. जे काय ते चालवत आहेत बीच क्लिनिंगचं ते पाण्यामध्ये चालून काय उपयोग आहे का? पोच द्यायची तरी नीट द्यायची ना. मला विचारायचं होतं फोन करून, एवढ्या वर्षाचं ओळख आहे, संबंध आहे, फोन करायचं. इतर आमच्या लोकांना कसे फोन करतात, येतो का विचारायला. एवढं तरी विचारायचं होतं की आदित्य बीच साफसफाई तू करत असतोस, काय केलंस तिथे, कसं करतात ते. पाणी तो ट्रॅक्टर घेऊन पाण्यात जातो तुम्ही समुद्रात साफ करायला, कसं आहे म्हणजे काय? तर हास्यास्पद गोष्ट व्हायला लागली. मी ठरवलेलं ह्याच्यावर बोलायचं नाही
कारण मी सकाळी पहिला फोटो बघून हसायला लागलो, पण बोललो ठीक है चला आता भाजपा के नेता नितेश यादव कह रहे हैं आदित्य की जो नया साल है वो जेल में क्या होगा। कुछ कई लोगों पे अपने लेवल पे रहना होता है और उन पे जवाब नहीं देना होता. तुमच्यावर सतत आरोप जे आहेत ते भाजपकडून केले गेले आहेत. तुम्ही उत्तर देताना पाहायला मिळत नाही. काय आता मी तिथे दिनदोशीचं बाईट पहा आणि सतत उत्तर दिलेलं आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे, पहिली गोष्ट म्हणजे ज्या लोकांना भाजप घाबरते आणि नुसतं आत्ता नाही, गेले 20-25 वर्ष मी पाहतोय, जवळून पाहतोय, युतीत असताना पण पाहतोय, ही त्यांची स्ट्रॅटेजी असते. घाणेरडे आरोप करा, बदनाम करा, खोटं बोला, रेटून बोला. ज्यांच्याबद्दल त्यांच्या मनात भीती आहे त्यांना असंच सतवलं जातं आणि असंच बदनाम केलं जातं. नुसतं मी नाही, अनेक लोक आहेत. मग तुम्ही कितीतरी लोक या देशात काढा जी विरोधी पक्षात असतात, आरोप केले जातात, घाणेरडे आरोप केले जातात, पण ज्यांच्यावर असे आरोप करतात की दाऊदचे पार्टनर आहेत, 70,000 कोटीचा घोटाळा केला वगैरे, सोबत आल्यानंतर बरोबर उपमुख्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री करतात. ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे, वॉशिंग मशीनचं पूर्ण हे आहे. पण ये डर अच्छा है, ज्यांना घाबरतात त्यांच्यावर असे घाणेरडे आरोप करतात. हमेशा घोषित करने वाला व्यक्ति आज क्लायमेट चेंजवरती सुद्धा मोठं काम केलेलं आहे. सरकार कुठेतरी कमी पडलंय काय नक्की प्रकाश एक मिनिट काढूया फोटो, काढूया प्रकाश काढू फोटो. बाजूला होतो बस सगळ्या तुम्ही चांगला प्रश्न विचारलात, मला हा अपेक्षित प्रश्न होता. महत्वाची गोष्ट हीच आहे की आता 2-3 दिवस आम्ही COP28 दुबईमध्ये होतो. आपल्याला आठवत असेल COP26 ला स्कॉटलंडमध्ये असताना महाराष्ट्राला जे आम्ही महाराष्ट्रासाठी काम करत होतो पर्यावरणासाठी महाराष्ट्रातून, त्याच्यासाठी आपल्याला अवॉर्ड देखील भेटलेलं. यावेळी थोडी धक्कादायक गोष्ट होती की कुठचंही राज्य सरकार नव्हतं, तरी देखील आपण पाहते की जागतिक स्तरावर पर्यावरणाची एक जी अवेअरनेस आहे, माहिती आहे, ती वाढत चाललेली आहे. साधारण लाखभर लोक होते, वेगळ्या देशाचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती असतील, मग महापौर असतील, राज्यपाल असतील, मुख्यमंत्री असतील, वेगळ्या राज्यातून जगभरातल्या, हे सगळे तिथे असतात. NGOज असतात, एजन्सीज असतात, स्थानिक तिकडचे जे आदिवासी आहेत ते लोक येतात. कारण पर्यावरण आपण पाहतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये जरी पाहिलं तरी शेतीत आपण महत्वाची गोष्ट पाहत असाल, गेल्या वर्षी ज्या ठिकाणी आपण अवकाळी पावसासाठी गेलो होतो, ह्या वर्षी आपल्याला दुष्काळासाठी जायला लागतं. कधी 2 सीझनमध्ये देखील कधी गारपीट होते, कधी पावसाळा होतो आणि हे वातावरण बदलत चाललेलं आहे. धोक्याची गोष्ट हीच आहे की आपल्यासारख्या देशामध्ये जिथे 100 कोटीहून जास्ती लोक आहेत, एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपले ॲस्पिरेशन जे आहेत, आपल्या इच्छा ज्या आहेत त्या विकासाच्या, आणि हा विकास शाश्वत असावा, सगळ्यांसाठी असावा, ही महत्वाची गोष्ट आहे. कारण जर तळीयासारख्या गोष्टी घडायला लागल्या, आपण पाहताय की आपल्याला स्थलांतर करायला लागतं. स्थलांतर खूप मोठ्या संख्येत होणार आहे आपल्या देशात जर आपण पर्यावरणाबद्दल चिंता केली नाही तर, त्याच्यावर काम केलं नाही तर. एक कृषी क्षेत्र आहे ते कोलमडेलच, दुसरं म्हणजे शहरं कोलमडतील. आणि जेव्हा स्थलांतर होतं तेव्हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका शहरातून दुसऱ्या शहरात जेव्हा लोक जातात तेव्हा कायदा सुव्यवस्थेचे मोठे प्रश्न उद्भवू शकतात. आणि म्हणून आपल्या इकॉनॉमीसाठी असेल, अर्थव्यवस्थेसाठी असेल, आपल्या विकासासाठी असेल, शाश्वत विकास ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. उगीच कुठे गरज नसतील तिथे भोग दे, डोंगर कापणं, ह्या सगळ्या गोष्टी जरा रोखून आपण आपले शेतकरी जे असतील, आपली शहरं जी असतील, आपले ग्रामीण भाग असतील, ह्याला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून रिझिलियंट कसे बनवू शकतो ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. आपल्याला आठवत असेल हिंदमाता, तिथे पावसाचं पाणी सतत पडायचं, पण तिथे आम्ही जो एक बायपास केलं, तिथे आम्ही रेन वॉटर होल्डिंग टँक केलं. तसं अनेक गोष्टी आपण विचार करू शकतो. पण अजून एक गोष्ट मला आपल्याला सांगायची प्रामुख्याने, ती म्हणजे एक डिसॅलिनेशनचा प्लांट आम्ही सुरू करत होतो. त्याचं मला वाटतं आता टेंडर वगैरे निघालं असेल, त्याला 1.5 वर्ष लागली, ह्या सरकारने उशीर केला. पण त्या पैशामध्ये, खूप कमी पैशामध्ये आपल्याला मुंबईला साधारणपणे 400 मिलियन लिटर पाणी प्रतिदिन हे आणता आलं असतं. आता गारगाईचा प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार चालू आहे, जो मी आणि उद्धव साहेबांनी बंद केलेला. त्याच्यात तानसा वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये 5 लाख झाडं कापून, 2 नद्या जोडून, धरण बांधून, म्हणजे इथेच 1 लाख कोटी तुमचे वाया गेले, 400 मिलियन लिटर पाणी मिळणार आहे. तर कुठचं पाहायचं ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे पावसाळ्यावर किती अवलंबून राहायचं. असं म्हटलं जातं की देशातले खरं अर्थमंत्री हा म्हणजे मॉन्सून आहे, पाऊस आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.